पालन शेतकरी उद्योजक या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत करतो. तर आज आपण इन्क्युबेटर कसं बनायचं हे आपण आता घरच्या घरी बघणार आहे आता. तर ते मी तुम्हाला दाखवतो पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण घरच्या घरी इन्क्युबेटर कसं बनवू शकतो सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवतो आता. चला बघूया. तर नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला मी इन्क्युबेटरविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर इन्क्युबेटर म्हणजे अंडी उबवण्याचं मशीन. तर हे मशीन आहे आपलं. ही आहे पाण्याची बॉटल म्हणजे याची टाकी. आता तुम्हाला हे सगळं समजून सांगतो. पहिले हे जे हा जो फॅन आहे याच्यामध्ये जो एअर आहे म्हणजे हवा आहे ती फिरती राहते. तर ते फिरती असल्यामुळे तर मग याच्यामध्ये 2 तासांनी हवा देण्यासाठी हा एक एक्झॉस्ट फॅन आहे. तर आपण या किटकडे वळू. तर हा किट आहे टाईम रिले म्हणजे टेम्परेचर. हा किट आहे टेम्परेचर कंट्रोलर किट आणि हा टाईम रिले किट. म्हणजे की आपले जे अंडे आहेत तर ते 2 तासांनी घोळण्यासाठी हा किट आहे आणि जो अंड्याचा जो तापमान आहे तो मेंटेन करण्यासाठी हा किट आहे. आणि ही बाकी आपण सगळे वायरिंग केलेले आहेत. बाकी हे AC-DC ॲडॅप्टर लावलेले आहेत मी. हे 3 लावलेले आहेत आणि एक अलार्म बेल आहे म्हणजे सिटी. बाकी हे पाईपलाईन आहे म्हणजे बॉक्समध्ये पाणी जाण्यासाठी. इथे एक कनेक्शन आहे, इथून एक कनेक्शन आहे आणि एक तिकडून एक कनेक्शन आहे. हे सगळं कनेक्शन मिळून मी ह्या बॉटलला दिलेले. हा जो पाईप आहे हा कॉपरचा पाईप आहे आणि हा बॉटलला इथं कनेक्शन केलेलं आहे खाली. तर ही बॉटल आहे म्हणजे पाण्याची टाकी. बाकी हे किट जे आणि परत हे अलार्म बेल. तर आपण ते आता मधलं वर्किंग बघू. हे जे प्लॅस्टिकचं जे काय आहे तर मी वेस्टेजपासून बनवलेलं आहे. जे बॉक्सचे जे इयर आहे ते बाहेर न निघावं म्हणून हे असं पॅक केल्यामुळं बॉक्सचे पूर्ण बनवून जातं, एअर बाहेर नाही निघत. आता हे उघडून घेऊ आपण. 2 मिनटं बंद करू. हे आतल्या मधल्या बाजूने हे असं आहे. तर हे आपलं हा 100 वॉटचा बल्ब आहे. हा एक्झॉस्ट फॅन आहे. ते तुम्हाला फॅन दाखवला होता तो इथून एअरमध्ये येते आणि जी याच्यामधली जी इयर आहे ती परत इकडून हवा येते. याच्यानंतर बाहेर काढण्यासाठी हवा. हा इथं एक फॅन लावलेला आहे. हा फॅन आहे. हा इथं एक फॅन हवा बाहेर काढण्यासाठी याच्यामधली. बाकी ही जी जाळी आहे ही तुम्ही बघू शकता. आता इकडं पण सेम टू सेम आहे तसं म्हणजे तुम्ही वरतून बघून घ्या. वरतून असं दिसतं. ही जी जाळी आहे ही जे आपण 18 दिवस म्हणजे कोंबडीचे अंडे उबवण्यासाठी 21 ते 22 दिवस लागतात. तर ते उबवण्यासाठी 21 ते 22 दिवस लागतात. त्याच्या अगोदर 18 दिवस ह्या खालच्या जाळीमध्ये राहतात आणि 18 दिवसानंतर 3 ते 4 दिवस ह्या वरच्या जाळीवर राहत्या. जेणेकरून अंड्यांना कोणतीही प्रकारची हालचाल नाही राहत. खाली ते अंडे घोळण्याचं आपली फ्रेम आहे. तर ते मी तुम्हाला दाखवतो 2 मिनटं. तर ती फ्रेम मी बाहेर काढली. त्याची साधारण उंची आहे 2 ते 3 इंच उंची ह्या फ्रेमची. परत ही फ्रेम आहे. आता याच्यामध्ये मी अंडे ठेवलेले आहेत, गावठी कोंबडीचे अंडे. तर ही जी फ्रेम आहे आता मी तुम्हाला मशीन ऑन ऑफ करून दाखवतो.
हे जेव्हा हे एग रोटेट केव्हा होतील, जेव्हा 2 तास पूर्ण होतील तेव्हा हे एग फिरतील. तर मी तुम्हाला ऑन ऑफ करून दाखवतो. तर आता मी ऑफ केलेलं आहे. तर आता चालू झाल्यानंतर एक अलाराम वाजेल, जेणे की आपल्याला समजेल की आता मशीन स्टार्ट झालेलं आहे. तर हे अलाराम आता वाजेल आणि वाजल्यानंतर इथून ही हवा मध्ये फेकली जाईल आणि त्याच्यानंतर हे एग रोटेट होईल आणि तो पण फॅन फिरेल. तर हे आपण चालू केलेलं आहे. तर हे चालू झालं, अलाराम वाजला, हे आता फॅन फिरलेला आहे, आपलं एक रोटेशन होऊ राहिलं. तो बी फॅन फिरत होता. मी तुम्हाला पुन्हा दाखवतो. हे अंडे आता फिरू राहिले, घोळू राहिले. आता हे ऑटोमॅटिकली बंद झालेले. अंडे फिरण्याचा कमीत कमी टायमिंग आहे 12 सेकंद. तर आता हे टाईम रिले आहे. तर याच्यामध्ये आता इथं 120 झाल्यानंतर त्याच्यानंतर हा परत ट्रे रोटेट होणार आहे आणि हा टेम्परेचर आहे आता 33.6 टेम्परेचर आहे आता. तर आता याचं ॲक्युरेट टेम्परेचर आपण बघू अंड्याला. हे आपण आता हे पूर्णपणे पॅक करू, जेणेकरून याच्यामधली हवा बाहेर येणार नाही. तर ते आपण पॅक केल्यामुळे इथं आपलं टेम्परेचर वाढू राहिलं. हे आपलं टेम्परेचर वाढू राहिलं आणि साईड हे याच्यामध्ये 1 मिनटं झालेलं आहे आता. आता किती आहे टेम्परेचर 35.4. तर आपलं टेम्परेचर वाढू राहिलं, आता 5 झालेलं आहे. आपलं टेम्परेचर 14.10 जेव्हा येईल तेव्हा आपलं ॲक्युरेट टेम्परेचर आहे. तेव्हा याच्यामधली जी लाईट आहे आपण लावलेली, जी हीट आहे 100 वॉटचा बल्ब, तो ऑटोमॅटिकली बंद होईल. आत्ताशी 2 मिनटं झालेली आहेत. त्याच्यामध्ये आता हीट तयार होऊ राहिली. टेम्परेचर 37.1 2. तर आपलं टेम्परेचर आहे 39.6 आणि आता 5 मिनिट झालेली आहेत.
14. $14.2 झालेले. $14.7. आठ मिनिटं झालेले आता. मशीन चालू करून आपल्याला आता 8 मिनिटं झालेले आहेत आणि हा टेम्परेचर आहे. तर आता 40.9 आहे. तर आता 9च्या ठिकाणी 0 झाल्यावर मशीन ॲटोमॅटिकली बंद होईल. आता 41 झाल्यामुळे आता हे टेम्परेचर आपण एवढं सेट केलेलं आहे. आता याच्यानंतर हा जेव्हा हा जेव्हा अजून थोडंसं खाली येईल, जेव्हा ते ॲटोमॅटिकली चालू होईल. तर तुम्ही आता इथं मध्ये बघू शकता, याच्यामध्ये टेम्परेचर आपलं कंट्रोल झाल्यामुळे याच्यामधली जे लाईट आहे ते बंद झालेले आहेत. हा बी लाईट बंद झालेला आहे. आता जसं आपलं टेम्परेचर कमी होईल, आता आपलं टेम्परेचर कमी झाल्यामुळे ॲटोमॅटिकली लाईट चालू झालेली आहे. आता आपण हे बंद करू. तर आपलं टेम्परेचर 14.39 आता हे थोडंसं खाली गेलेलं आहे. जेव्हा ॲटोमॅटिकली बंद होतं, जेवढं त्याला टेम्परेचर लागतं तेवढं ते वेळ आपलं 100 वॉटचे बल्ब चालू राहते आणि टेम्परेचर मेंटेन झालं का ॲटोमॅटिकली बंद होऊन जाते, परत चालू होते. टेम्परेचर लो झाल्यावर, हाय झाल्यावर ॲटोमॅटिकली चालू होते. तर हे इन्क्युबेटर, अंडे उगवण्याचं यंत्र, आपलं मशीन. तर तुम्ही परत बघू शकता आता हे अंडी, हे आपले अंडे रोटेट करण्यासाठी ही मोटर आहे. हा बल्ब इथं जे याच्यामध्ये पाणी राहतं, जेणेकरून आपलं जे याच्यामध्ये जे ह्युमिडिटी आहे ते मेंटेन करण्यासाठी आपण याच्यामध्ये पाणी ठेवतो. आणि एअर सर्क्युलेशन म्हणजे याच्यामध्ये बरोबर म्हणजे सगळीकडे हवा, सगळीकडे टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपण इथं एक्झॉस्ट फॅन बसवलेलं आहे. इथं एक म्हणजे जेणेकरून हवा फिरती राहते आणि टेम्परेचर सगळे कोपऱ्याला आणि सेंटरला एकसारखे टेम्परेचर राहतो. कुठंही जास्त नाही, कुठंही कमी नाही, एकसारखं टेम्परेचर असल्यामुळे अंडी उबवतात.
तर धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ हे नक्की सांगा आम्हाला. नमस्कार मित्रांनो, मी वैभव आपल्या गावरान कुक्कुटपालन शेतकरी उद्योजक या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत करतो. तर मित्रांनो, तुम्हाला इन्क्युबेटरविषयी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. आणि हा इन्क्युबेटर मशीन हे तुम्हाला घरच्या घरी बी बनवता येऊ शकतं आणि खूप सोपं आहे मशीन बनवायला. आणि जर तुम्हाला मशीन बनवून पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कमेंट करा. कोणतेही काही तुमचे प्रश्न असेल तर कमेंट करा. आणि आमच्याकडे गावरान कोंबडीचे पिल्लं बी भेटतात आणि मोठे कोंबडी पण भेटतात. तर तुम्ही मला संपर्क करून कोंबडी पण तुम्हाला भेटून जातील मित्रांनो. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय मित्रांनो.